हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर खूप छान असा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि आज काय करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर केक तर आहेतच, आपल्या रोजचं जे काम आहे आणि सध्या पितृपक्ष सुरू आहे। पितृपक्षात बऱ्याच साऱ्या सेवा सुद्धा करायच्या असतात, बऱ्याच जणांनी केल्याही असतील, काहींच्या सुरू असतील, काही करणार असतील। तर अजून एक 5-6 दिवस आहेत, कारण पितृपक्षाचे राहिलेले आणि त्यानंतर आपला सगळ्यांचा आवडता म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि सगळ्यांच्या खूप 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 आवडीचा विषय, कारण आपण देवीचा जागर करणार आहोत, घटस्थापना, त्यानंतर खूप सारं पारायण वगैरे सगळंच काही। तर चला आज व्हिडिओ बनवणार आहे, म्हटलं चला छान एक सुरुवात करून देऊयात, म्हणजे सुरू होईल। रोज बनवते एक छान असा खूप छान छान कंटेंट सुद्धा म्हणजे होऊन गेले सगळे काही, पण तुमच्याशी काही शेअर करता आलं नाही। असो, चला आज काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल, व्हिडिओ बघत राहा। तर आता 5-6 केक झाले आणि केक झाल्यानंतर एक फोन आला की केक पाहिजे आणि नंतर मग मी लावून दिलेला आहे। हे बघा इकडे होतोय बेस। कार केक आहे बटरस्कॉच फ्लेवर मध्ये, बाकी सगळं आवरले, इकडे बघू शकता तुम्ही। आणि सध्या मावशी नाहीयेत, फरशीला आहेत फक्त दुसऱ्या, आणि भांडे वगैरे मी स्वतःच घासते, हरकत नाही, आपली कामं आपल्यालाच करावी लागतात। तर चला जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर हे बघा इकडे जे आहेत तर ते 2-3 करून ठेवलेत आणि एक बॉक्स मध्ये पॅक करून ठेवलाय, झालेला आहे रेडी। हे बघा बटरस्कॉच फ्लेवरचा आहे, तर हा झालेला आहे। आणि इकडे ही 2 आहेत आणि हा एक जो आहे तो ब्लॅक फॉरेस्ट आहे, तो ही रेडी आहे। आणि बाकी तो 4-5 जे आहेत त्याचे क्रमकोट करून ठेवले। थोडा आराम झाला आणि केक सुद्धा झाले। तर आज 2 थीम केक आहेत, तुम्हाला दाखवणार आहे। आणि इकडे मागे बघाल तर खूप सारा पसारा, म्हणजे खूप सारा नाही म्हणता येणार, एक जो केक बनवलाय तर त्याचा पसारा पडलेला आहे। थीम केक आहे, एक कार केक आहे आणि दुसरी जी थीम आहे ती 1 मंथ बेबीचा बर्थडे आहे। आणि हे बघा एकदम छान असं मी बनवलेलं आहे, तुम्हाला बॅक कॅमेरानेही दाखवते। हे काही शूट वगैरे केलं नाही आणि सध्या पावसाचे दिवस चालू आहे, तर पावसाच्या दिवसात फॉन्डंटचं काम करणं खूप 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 अवघड जातं आणि कस्टमरला वाटतं की फॉन्डंटचेच द्यावेत। ऍक्च्युली मी या दिवसात या फॉन्डंटच्या ऑर्डर्स घेतच नाही आणि आपण बनवून ठेवलं की त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं। दाखवते मी बॅक कॅमेरा। तर आता इथे बघा हे जे छोटूसं बेबी बनवले आणि त्यानंतर असं त्याला एकदम असं म्हणजे काय म्हणतो आपण, मॉइश्चर आलेलं आहे त्याच्यावरती। 2 शूज बनवलेत, एक बेबी बनवले, त्यानंतर हॅपी 1 मंथ लिहिलंय आणि हे ठेवून त्यावरती बेबी ठेवायचे आणि ओजस्वी असं नाव लिहिलेलं आहे। तर या पद्धतीचं आज मी बनवलेलं आहे। आणि त्यानंतर बघाल तर इकडे केक जे आहेत ते रेडी झालेले आहेत, तुम्ही बघत असाल तर रसमलाई आहे, त्यानंतर आहे पाइनएप्पल, त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट आणि तिकडे एक बटरस्कॉचचा रेडी करून ठेवलाय। आणि हा जो आहे हा थीम केक आहे कारचा, त्याला अजून फायनल फिनिशिंग करायची आहे, म्हणजे फिनिशिंग अशी झालेली आहे, म्हणजे कारचा शेप दिलाय पण आणखी त्याला क्रीमने वरतून छोट्या नोझलने डिझाईन करायचे। आणि त्यानंतर मग इकडे आहे चॉकलेटचा बनवलाय ½ kg आणि ब्लॅक फॉरेस्ट आहे ½ kg आणि हा जो आहे पिंक कलरचा, तर यावरती ती थीम जी आहे तर ती ठेवायची आहे या पद्धतीत। आणि आता आलेली आहे इकडे, तर वरदची एक्झाम चालू आहे आणि वरदची सुरू आहे अभ्यास। इकडे बघू शकता स्टडी करतोय तो, माझा मशीनचा त्याचा टेबल झालेला आहे तयार, हे बघा। आणि एक्झाम सुरू आहेत, CBSEच्या लवकर आहेत, म्हणजे हाफ इयरली एक्झाम, ज्याला आपण 6माही परीक्षा असं म्हणू शकतो, आणि ती त्याची सुरू आहे। आणि मॅथचा पेपर आहे, 4 पेपर तर त्याचे झालेत सुद्धा, हे बघा। आणि त्याचा सुरू आहे अभ्यास। तर आता माझं म्हणजे काय म्हणतो संपत आलेलं आहे काम आणि त्याचा थोडाफार अभ्यासही घ्यावा लागतो। इकडे 4 वाजत आलेत। जो बेबीचा थीम केक आहे तर तो 4 पर्यंत द्यायचा होता, त्यांचा जर कॉल आला तर मग द्यावा लागेल आणि खूप छान असा केक होईल। फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, मी शूट वगैरे काही केलं नाहीये। खरं तर धनश्री केक्स वरती पुन्हा एकदा रेग्युलर व्हिडिओ सुरू करायचे, पण त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण की शूटिंग वगैरे अजून सध्या मी सुरू केलेलं नाहीये, जेव्हा करेन तेव्हा तुमच्याशी नक्कीच शेअर करेन। तर बघा, तर आता हा जो केक आहे हा आपल्याला अरेंज करायचा आहे
आणि हा केक बघा या पद्धतीचा बनवायचा आहे। इकडे बघा, हे बघा या पद्धतीने असा हा केक होणार आहे आपला। आणि इकडे मी सगळं हे बनवून ठेवलेलं आहे आणि आता या केकवरती हळूहळू आपल्याला अरेंज करायचं आहे। पण अरेंज करणं सुद्धा सोपं नाहीये, कारण काय झाले, हे बेबी झाले मोठं आणि माझं जे खालचं जे हे आहे ते झाले थोडं छोटं। पण असं हरकत नाहीये, अरेंज करायचंय, जसं होईल तसं करणार आहे आता मी। आणि जेव्हा आपल्याला केक द्यायचा आहे तेव्हाच या गोष्टी अरेंज कराव्या लागतात। तर आता वरद घेऊन जाणार आहे। 4 वाजले, त्यांनी बरोबर शार्प 4ला सांगितलेलं होतं मला। आणि आता शूज सुद्धा मी अरेंज करते। आता एवढ्यात कसं झालंय की आपल्याला माझे जास्त व्हिडिओज नाही येते, त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या कमेंट्स येत आहेत। पण आता मी हे ओजस्वी नाव खाली जागा नाहीये, सो मी इकडे इकडे टाकते खाली। आणि हे जे 1 मंथ आहे तर हे वरतीच अरेंज करते या पद्धतीने। तर बघा, तर या पद्धतीने केक जो आहे तो अरेंज झालेला आहे। आणि सध्या पावसाळ्यामध्ये त्याला असं थोडं मॉइश्चर जवळून बघत असाल तर असं थोडंसं ओलसर वगैरे वाटते। हे बघा, यावरती सुद्धा असं थोडंसं एकदम वेगळं वाटतंय। आणि हे हॅपी 1 मंथ लिहिलंय मी, कारण जे लेटर्स आहेत तर ते बनवले आणि चिटकले गेले ते खाली, त्याच्यामुळे ते काही झालं नाही शक्य। पण असो, या पद्धतीचा केक मी बनवलेला आहे। तर आजचे केक मी तुम्हाला दाखवले, त्यापैकी 2 थीम केक होते। हा एक कार केक आणि दुसरा जो आहे तो बेबीचा तुम्हाला मी दाखवला। आणि या केकला पॅक करायच्या वेळी लक्षात आलं की ह्याला जे बिस्किट्स आहेत ते लावलेले नाहीत। तर हे आहेत बाकीचे राहिलेले केक, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं। आणि नंतर मग जेव्हा हा कार केक मी पॅक केला तेव्हा वरद म्हटला की अगं मम्मी, ह्याला आपण चाकं लावलेले नाही आहेत, म्हणजे जे ओरिओचे बिस्किट्स आपण लावतो ते। नंतर मग आणून ते लावून दिले आणि फायनल लुक तुमच्यासमोर आहे। चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।